रामानुजांच्या मते विवेक असतो तो म्हणजे खाद्य विचार, म्हणजे कोणते अन्न शुद्ध आहे किंवा कोणते अशुद्ध याचा निर्णय घेणे. रामानुजांच्या मते अन्न 3 कारणांनी अशुद्ध होत असते. तर त्याच्यापैकी पहिले कारण ते सांगतात की जातीदोष होय. जातीदोष म्हणजे काय, तर त्या विशिष्ट खाद्यपदार्थातील स्वभावगत दोष. म्हणजे कित्येक खाद्यपदार्थ स्वभावतः सदोष असतात, उदाहरणार्थ कांदे, लसूण इत्यादी. आता ते म्हणतात की अन्नाच्या अशुद्धीचे दुसरे कारण आश्रय दोष, म्हणजे वाईट चालीच्या दुष्ट व्यक्तींच्या हातचे अन्न अशुद्ध असते. आणि अन्नाच्या अशुद्धीचे तिसरे कारण असते ते निमित्त दोष, म्हणजे धूळ, केस वगैरेमुळे देखील अन्न अशुद्ध होत असते. तर छांदोग्य उपनिषदात म्हटले आहे की आहार शुद्धो सत्वशुद्धीही, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृतीही, म्हणजे शुद्ध आहाराने चित्त शुद्ध होते आणि चित्त जर शुद्ध झाले तर भगवंताचे सतत स्मरण शक्य होते. तर त्याच्यासाठीच रामानुजांनी खाद्याविषयक स्वतःच्या विधानांच्या पुष्ट्यर्थ छांदोग्य उपनिषदामधील प्रस्तुत वचन उद्धृत केले आहे. आता भक्ती मार्गाचे अनुसरण जे करतात त्यांच्या दृष्टीने हा खाद्य अखाद्याचा प्रश्न नेहमीच अतिशय महत्त्वाचा ठरतो. तर कित्येक भक्ती संप्रदायांनी ह्या बाबतीत फारच अतिरेक केला आहे, एवढे मात्र खरे. त्या खाद्यासंबंधीच्या या अशुद्धतेच्या विचारात एक मोठे तथ्य दडलेले आहे. त्याचे नीट आकलन जर व्हायचे असेल तर आपण सांख्य तत्वज्ञानाचे सांगणे लक्षात ठेवावयास हवे. तर सांख्य तत्वज्ञान सांगते की सत्व, रज आणि तम या 3 गुणांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती होय. सत्व, रज, तम हे प्रकृतीचे गुणही होत आणि तिचे घटक पण होत. याचा अर्थच असा होतो की प्रत्येक जे मनुष्य शरीर आहे या त्रिगुणांच्या सामग्रीतूनच निर्मिले गेले आहे. या तिघांपैकी सत्वाचा प्रकर्ष आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आहाराद्वारे जी द्रव्ये आपण शरीरात घेत असतो त्यांचा आपल्या मनाच्या घडणीवर फार परिणाम होत असतो आणि म्हणूनच आपल्या आहाराची आपण इतकी काळजी घ्यावयाची असते. काय खावयाचे आणि काय टाळावयाचे इकडे आपण म्हणूनच विशेष लक्ष द्यावयाचे असते. रामानुज याला विवेक असं म्हणतात. परंतु इतर अनेक गोष्टींप्रमाणे शिष्यगण याही बाबतीत बहुधा अगदी अतिरेक करीत असलेले आढळतात. खरे पाहता खाद्याविषयीचा हा शुद्धाशुद्ध विवेक किती झाला तरी गौण वा दुय्यम महत्त्वाचा आहे. आहार शुद्धीविषयक वर उद्धृत केलेल्या छांदोग्य उपनिषदातील वचनानेच आचार्य शंकरांनी त्या उपनिषदावरील आपल्या भाष्यात निराळ्या तऱ्हेने स्पष्ट केले आहे की आहार शब्दाचा साधारणतः अन्न असा अर्थ करण्यात येतो. आता शंकराचार्यांनी अगदीच वेगळा अर्थ घेतला असून त्या वचनावर पुढील प्रमाणे भाष्य केले आहे. तर आहार म्हणजे काय? आहरण करणे, एका ठिकाणी एकत्र आणणे. शब्दादी विषयांचे ज्ञान भोक्त्यांच्या म्हणजे आत्म्याच्या भोगासाठी आत आवृत केले जाते, एकत्र आणले जाते आणि त्या विषयानुभूतीरूप ज्ञानाच्या शुद्धीलाच आहार शुद्धी म्हणतात. तर शुद्ध आहार याचा अर्थ आसक्ती, द्वेष, मोह आदी दोषांनी रहित असलेले विषयज्ञान. याप्रमाणे हे ज्ञान वा आहार शुद्ध करीत गेल्यास त्या व्यक्तीचे सत्व वा अंतःकरण शुद्ध होऊन जाईल आणि अशी सत्वशुद्धी झाल्याने ज्याचे यथार्थ स्वरूप शास्त्रात वर्णिले आहे त्या अनंत परमात्म्याची अविच्छिन्न स्मृती हृदयात उदय पावत जाईल. आता शंकराचार्य व रामानुजाचार्य यांची ही आहार शुद्धीविषयक मते वरवर बघितल्यास परस्पर विरोधी वाटतात खरी, पण वस्तुतः दोन्ही अगदी सत्य असून साधकाच्या पक्षी दोन्ही सारखीच आवश्यक आहेत.
म्हणजे सूक्ष्म शरीराचा म्हणजेच मनाचा संयम साधणे स्थूल शरीराच्या संयमापरीस केव्हाही श्रेष्ठ कृत्य आहे, यात शंकाच नाही. म्हणून भक्ती साधनेच्या प्राथमिक अवस्थेत साधकाने गुरु परंपरेने चालत आलेल्या आहारविषयक नियमांकडे विशेष लक्ष पुरवून त्यांचे श्रद्धेने पालन करावयासच हवे. आहाराबाबतचा हा चोखंदळपणा मनाची स्थिरता लाभून उच्च मानसिक अवस्थेच्या प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि अशी स्थिरता एरवी लाभणे कठीणच आहे.